तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। नमस्कार, मी सेजल पुरवार। या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत। आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी जरांगे पाटलांच्या आंदोलनाची आहे। मंत्री विखे पाटलांसोबत जरांगेंची चर्चा झाली, मात्र जरांगेंच्या आश्वासन लिखितमध्ये हवंय आणि आता पुन्हा एकदा विखे जरांगेंना भेटणार आहेत। पण जरांगे आपल्या उपोषणावरच ठाम आहेत। नेमकं आज काय घडलंय बघूयात या रिपोर्टमध्ये। जरांगेंच्या उपोषणाला काही तास शिल्लक असतानाच सरकारकडून विखे पाटील आणि प्रसाद लाड अंतरवाली सराटीत आले। जवळपास 2 तास जरांगे पाटलांसोबत विखेंची चर्चा झाली। 58 लाख मराठ्यांच्या नोंदींवरून जात प्रमाणपत्र वाटप सुरू करा आणि सातारा संस्थांचं गॅझेट लागू करा, यासाठी GR काढा, अशा 2 प्रमुख मागण्या जरांगेंनी विखेंसमोर ठेवल्या। त्यावर विभागीय आयुक्तांसोबत चर्चा करून सांगतो असं सांगत विखे पाटील म्हणाले, म्हणजे पुन्हा जरांगेंसोबत चर्चा होणार आहे। ते आता क्लिअर करा आधी इथंच। नाही, आता आपण जी मागणी केली त्याप्रमाणे तुम्हाला संध्याकाळी त्या आयुक्ताबरोबर बसवावी। बसा, तुम्ही जाऊन बसा ना, आम्हाला निरोप द्या। देतो आपल्याला। हा, निरोप द्या, आहे का नाही? जे आहे ते खरं, तुम्ही फसू नका, मी फसत नाही। तुम्हाला समाजाच्या मला डोळ्यावर आणायचं नाही, मला यायचं नाही, कारण मला माझ्या आंदोलनाच्या भूमिकेवर राहू द्या। तुम्ही नसता चर्चा करा पक्की, मगच सांगा। जर तुमच्यामुळे असं म्हणायला होईल, ऐका ना, आता तुमच्यामुळे असं म्हणायला होईल की आंदोलन पण मोडलं आणि दिलं पण काही नाही समाजाला। पाटील, आपली फसवणूक होणार नाही। आता मी मागण्या नोंदून घेतल्या, तो चर्चा करतो आणि आपल्याशी बोलतो परत। ठीक, काय हरकत नाही। गेल्या वर्षी मुंबईमधल्या आंदोलनावेळी हैदराबादचं गॅझेट लागू करण्यासाठी GR काढण्यात आला। निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांची समिती स्थापन झाल्यानंतर 58 लाख नोंदी सापडल्या आणि 12 लाख जात प्रमाणपत्रांचं वाटप केलं, अशी माहिती विखेंनी जरांगेंना दिली। आता जात प्रमाणपत्र वाटपाच्या अडचणी दूर करण्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्याची मागणी विखेंनी केली आहे। मला नाही मान्य। मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पाहिजेत, गॅजेटनुसार प्रमाणपत्र सुरू पाहिजेत। हे तुमचं माझ्या दोघांचं भांडण। मला सातारा संस्थांचा GR पाहिजे, केसेस मागे घ्या, लेखी दिलेले, लेखीचं दाखवतो। सातारा संस्थांच्या मध्ये उद्या आपलं अडकलं होणार हैदराबादचं सुद्धा, तर काय करणार तुम्ही? मग 94च अडका, मग असं होईल? नाही तसंच होईल ना, मग होय ना, बरोबर आहे, 94च अडका। फक्त 1 महिना वाट पाहिजे, घरोघर लोक पाठी जातील। तुम्ही मला फोन काम झाला, फक्त 1 महिना सांगतो ना ते, म्हणजे तुम्ही हैदराबाद गॅजेट प्रमाणे 1 महिन्याचा आत देणार? हो, घरोघर पडलो पडतो ना, द्या मला लेखी। मी देतो तुम्हाला। फडणवीस साहेबच मी माझं किती लिहायला होतं मला, समितीचा अध्यक्ष होण्याची द्या पाटील। तुम्हाला वाटलं आम्हाला त्याच्यापासून तुमच्यावर विश्वास बसलाय थोडा थोडा मध्ये नाही बरं का खरोखरचा। तुम्ही काही देता लिहून समाजासाठी, समाजासाठी बोलणे बी खाल्ले तुम्ही आता। हैदराबाद गॅझेटवरून जात प्रमाणपत्राचं वाटप सुरू आहे असं सरकारचं म्हणणं आहे, तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे वाटप रोखलं असा आरोप जरांगेंचा आहे। त्यामुळे फडणवीसांनी जात प्रमाणपत्र वाटप करण्याच्या सूचना द्याव्यात असं जरांगेंनी म्हटलंय। फडणवीस साहेबांनी जर सूचना दिल्या, हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे त्यांचं गॅजेट हे 2,56,000 संभाजीनगर जिल्ह्यात येत मराठी, ज्याच्याकडे 67चा खासरा निघल त्याला प्रमाणपत्र देऊन टाका, सणासण वाटप सुरू होईल। खासर पत्रकामध्ये धरलं ते पुढे येते मध्ये, पण त्या नोंदी खासरा पत्रकामध्ये कसे आहे की ते नंबर आहेत। फडणवीस साहेबांनी जर सांगितलं मराठवाड्यातल्या मराठ्यांचं हैदराबादचं गॅजेट ये रे, संख्या आहेत त्यांच्या, मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरू करा, तर उद्या सकाळी लाईन लागा। जरांगेंना आता ठोस लिखित मध्ये हवंय। पहिल्या राऊंडची चर्चा झालीय, आता पुन्हा विखेंसोबत जरांगेंची चर्चा होईल। ज्ञानेश्वर लोंढेसह रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी, जालना। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।